8 दिवस झाले. अख्ख्या जगाला झगमगाट, ग्लॅमर आणि अफाट श्रीमंतीचं दर्शन घडवणारं शहर आज आगीच्या झळीत धुमसतंय. ज्या अमेरिकेनं अख्ख्या जगाला युद्धाच्या आगीत ढकललं, ती अमेरिका आज स्वतःच आगीत जळते. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली आग आज अमेरिकेच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात म्हणजेच लॉस एंजेलिसमध्ये थैमान घालते. तिथं एवढी भयानक परिस्थिती का झाली? अख्ख्या जगाला कवेत घेणारी अमेरिका आज हतबल का? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी रेणुका पवार. तुम्ही पाहताय ऋतम मराठी. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये. या आगीमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून येत्या दिवसात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेत सध्या थंडीचं वातावरण आहे, मात्र तरीही आग विझण्याऐवजी अधिक पसरतच चालली आहे. आतापर्यंत या आगीमुळे 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं बोललं जातंय. दरम्यान वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. अशातच ही आग आणखी किती दिवस राहील, तसंच या आगीत आणखी किती नुकसान होईल याबाबत काहीही स्पष्टता नाही. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे लॉस एंजेलिस जलविभागाच्या म्हणण्यानुसार आग लागण्यापूर्वी कॅलिफोर्नियातील सर्व वॉटर हायड्रंट पूर्णपणे कार्यरत असल्यामुळे, तसंच आग विझण्यासाठी पाण्याची मागणी जास्त असल्याने यंत्रणेवर दबाव वाढला आणि पाण्याची पातळी खाली गेली. यामुळे 20% पाण्याच्या हायड्रंट्सवर परिणाम होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. एकीकडे आग आपले हात पसरत आहे, तर दुसरीकडे पाण्याची उणीव भासत आहे. अशातच अमेरिकेसमोर कॅलिफोर्नियात लागलेली ही आग विझवण्याचे मोठे आव्हान आहे. या कठीण परिस्थितीत आता अमेरिकेच्या मदतीसाठी शेजारील देश पुढे आले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॅनडा, मेक्सिको तसेच अमेरिकेचा दुश्मन म्हणावणाऱ्या इराणने देखील मदतीचा हात पुढे केला आहे व पूर्ण ताकदीने अमेरिकेची मदत करत आहेत. दरम्यान अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येथील हवामान आणखी बिघडणार असल्याने ही आग अधिक पसरू शकते अशी भीती देखील व्यक्त केली आहे. वाऱ्याचा वेग आणखी वाढणार असून ही आग आणखी पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर ही आग केवळ पसरणारच नाही तर अधिक रौद्र रूप धारण करेल असा अंदाज अमेरिकेच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. खरं तर लॉस एंजेलिस हे शहर हॉलिवूडचं माहेरघर असल्याचं म्हटलं जातं. याच लॉस एंजेलिस शहरामध्ये आगीनं भयानक रूप घेतलं आहे. ही आग या शहरात इतक्या वेगाने पसरली की येथील सर्वांना घर सोडत स्थलांतरण करावं लागलं. लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या प्रमाणात हॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. या आगीत या सेलिब्रिटींची घरं देखील जळून खाक झाली आहेत. याचे अनेक व्हिडिओ तेथील सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. येथील भयंकर परिस्थिती पाहता सिनेसृष्टीतील मानाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीचं सर्वात मोठं कारण म्हणजे तेथील दुष्काळी परिस्थिती असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे तिथं अनेक वर्षांपासून आग लागण्याच्या घटना सामान्य आहेत. येथील परिसरात कायम आर्द्रतेचा अभाव आहे. याशिवाय हे राज्य अमेरिकेतील इतर भागांच्या तुलनेत जास्त गरम देखील आहे. त्यामुळेच या ठिकाणी उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना घडत असतात. पावसाळा येईपर्यंत हा सिलसिला सुरूच असतो. मात्र गेल्या काही वर्षात प्रत्येक हंगामात आगीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 50 वर्षात कॅलिफोर्नियाच्या जंगलात 78हून अधिक आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही काळापासून कॅलिफोर्नियाच्या जंगल परिसराजवळ लोकांचे वास्तव्य देखील वाढले आहे. अशा परिस्थितीत येथे आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. 1933 मध्ये लॉस एंजेलिस मधील ग्रिफिथ पार्कला लागलेली आग कॅलिफोर्नियातील सर्वात मोठी आग होती. सुमारे 83,000 एकर क्षेत्र या आगीनं वेधलं होतं. या आगीत सुमारे 3 लाख लोकांना आपली घरे सोडून इतर शहरांमध्ये जावे लागलं होतं. त्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये लागलेली ही आग सर्वात मोठी मानली जाते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात अशा प्रकारे आग लागणं ही काही नवीन बाब नाही. पण यावेळी इतकी आग का पसरली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यापैकी एक तर्क असा की 100 ते 150 किलोमीटर वाहणारे वारे, गेल्या 10 वर्षांपासून कॅलिफोर्नियात पडणारा दुष्काळ. अशातच 2 वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात उन्हाळा तीव्र होता. यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली होती. यामुळे आग वाढण्याकरिता अनेक पूरक बाबी सहज उपलब्ध होत्या.
त्यातून आग वाढल्याचं बोललं जाते। तसंच हिवाळ्यात आग लागण्याचं कारण म्हणजे येथील कोरडी थंडी असल्याचं देखील बोललं जाते। तर दुसरीकडे आग वाढण्यामागे राजकीय कारण असल्याचं देखील म्हटलं जाते। अमेरिकेचा आजवरचा इतिहास पाहता सगळ्यात दुबळ्या राष्ट्राध्यक्षाच्या यादीत जो बायडन यांचं नाव अव्वल स्थानी आहे। मुळात बायडन हेच कोणीतरी बसवलेलं प्यादा आहे, त्यामुळे बायडन यांना बऱ्याच बाबी सांगितल्याप्रमाणे फॉलो कराव्या लागत होत्या। त्याप्रमाणे सगळं काही सुरळीत चाललं होतं। पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत अमेरिकेच्या जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या झोळीत मतांचं भरभरून दान टाकत अभूतपूर्व आणि लक्षणीय विजय मिळवून दिला। त्यामुळेच बायडन यांच्या मागे असलेल्या यंत्रणेला मोठा धक्का बसला व काही केल्या शांत, स्थायी आणि सगळ्याच बाबींनी परिपूर्ण अमेरिका ट्रम्प यांच्या हातात द्यायची नाही असा निश्चय त्यांनी केला असावा। त्यातूनच हे घडलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते। स्पष्टच बोलायचं झालं तर डीप स्टेटनंच हे कारस्थान घडवून आणलं असल्याचं बोललं जातंय। आज अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, बळकट सैन्य शक्ती आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असून देखील अमेरिका या महाकाय आगीसमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच बायडन सरकारच्या नेतृत्वावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। एकंदरीतच लॉस एंजेलिसमध्ये लागलेली ही आग नैसर्गिक की घातपात, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी।